विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 9 मॅथ्स पार्ट 2 मध्ये आपण न्यू चॅप्टर 6 चॅप्टर शिकणार आहोत, सर्कल. या सर्कल संदर्भात तुम्ही 7, 8 स्टँडर्डला कॉन्सेप्ट्स आणि त्याच्या प्रॉपर्टीज शिकलात. त्या कॉन्सेप्ट्स म्हणजेच सेंटर, रेडियस, कॉर्ड, डायमीटर, मेजर आर्क, मायनर आर्क, सेंट्रल अँगल या संदर्भात तुम्ही शिकलात. प्रॉपर्टीज शिकलात आणि त्याचं ॲप्लिकेशनही पाहिलं. ह्या चॅप्टरमध्ये कॉन्सेप्ट्स पुन्हा रिवाईज करूया. इथे पी सेंटर असलेलं मी सर्कल ड्रॉ केलेलं आहे. म्हणजे सेंटर आहे पॉईंट पी. आता हा पॉईंट पी आणि सर्कलवरील कोणताही पॉईंट जोडणारा सेगमेंट ड्रॉ केला. सपोज पी आणि सर्कलवरील पॉईंट सपोज ए आहे. हा जोडणारा सेगमेंट सेग पी ए ड्रॉ केला तर त्याला आपण रेडियस असं म्हणतो. ह्या पी एची लेंथ म्हणजेच रेडियस. इथे आपण लिहूया रेडियस कोणती ड्रॉ केली आहे, सेग पी ए. त्यानंतर सर्कलवरील कोणतेही दोन पॉईंट्स, सपोज पॉईंट बी आणि पॉईंट सी ड्रॉ केला तर ह्या दोन पॉईंट्सना जोडणारा सेगमेंट जो आहे त्याला आपण कॉर्ड असे म्हणतो. म्हणजेच इथे सेग बी सी ही सर्कलची कॉर्ड आहे. सेग बी सी. ह्या कॉर्ड्स सर्कलच्या सेंटरजवळ जसजशा येतात तसतशी त्याची लेंथ वाढत जाते. पहा, इथे सेंटरजवळ येताना ती कॉर्ड लेंथ वाढते आणि सेंटरमधून जाणारी ही जी कॉर्ड आहे त्याची लेंथ सर्वात जास्त आहे. द लार्जेस्ट ऑर लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. सपोज नाव देऊया आपण DE. DE is the chord which is the longest chord of the circle passing through the center. Means the chord passing through the center is the largest chord and it is called as diameter. इथे diameter कोणता दाखवला आपण, seg DE, which is the largest chord of the circle. आता सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल म्हणजे काय, ज्या अँगलचा वर्टेक्स सेंटर ऑफ द सर्कल असेल तो अँगल म्हणजे सेंट्रल अँगल. आता पी हा वर्टेक्स असलेले अँगल्स कोणकोणते फॉर्म झालेले आहेत तर अँगल APD. अँगल APD म्हणजे हा अँगल आणि दुसरा अँगल फॉर्म झालेला आहे अँगल APE. हा एक सेंट्रल अँगल आहे. म्हणजे इथे दोन सेंट्रल अँगल आहेत. इथे दोन सेंट्रल अँगल्स आहेत, अँगल APD अँड अँगल APE. आता इथे डेफिनेशन ऑफ द डायमीटर लिहिलेले आहे. द लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज द डायमीटर ऑफ द सर्कल. नाउ इफ वी ड्रॉ सर्कल्स हॅव्हिंग इक्वल रेडियस, then these two circles are called as congruent circles. Circles having equal radii are called as congruent circles. हे दोन congruent circles आहेत. Concentric circles. Circles having common center. म्हणजेच एकच सेंटर घेऊन डिफरंट रेडियसचे सर्कल ड्रॉ केले तर ते कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत. त्या सर्व सर्कलचा सेंटर हा एकच आहे. त्यानंतर आपण पाहतोय टचिंग सर्कल्स ऑर ट्रान्झेंट सर्कल्स. मीन्स सर्कल्स इंटरसेक्टिंग इन ओनली वन पॉईंट. इथे 2 सर्कल्स ड्रॉ केलेलं आहे आणि ते इंटरसेक्ट होत आहेत वन पॉईंटमध्ये. ह्यांनाच आपण म्हणतो टचिंग सर्कल्स ऑर ट्रान्झेंट सर्कल्स. अँड दीज 2 सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली. इथे पहा 2 सर्कल्स टचिंग इंटरनली, आतून टच होत आहेत आणि त्यांचा टचिंग पॉईंट किंवा इंटरसेक्टिंग पॉईंट हा एकच आहे. सर्कल्स इंटरसेक्टिंग इन 2 पॉईंट्स. इथे 2 सर्कल्स ड्रॉ केलेले आहेत इंटरसेक्टिंग ॲट पॉईंट A अँड B. आता आपण
कॉर्डची प्रॉपर्टी आणि ती प्रॉपर्टी आपण प्रूव्ह करणार आहोत. थिअरम पाहूया. अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. आता हे स्टेटमेंट दिलेलं आहे, त्यावरून आपण फिगर ड्रॉ करायची आहे. इथे सर्कल म्हटलेलं आहे, म्हणजे सर्कल ड्रॉ करायचं आहे. त्याचं सेंटर आपण दाखवणार आहोत पीने, आणि कॉर्ड आहे, कॉर्डचा उल्लेख आहे, म्हणजे कॉर्ड ए बी ड्रॉ केलेली आहे. काय म्हटलेलं आहे, अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर, म्हणजे पी मधून आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. कुठे ड्रॉ करायचं आहे? ऑन इट्स कॉर्ड, म्हणजे त्या कॉर्ड ए बीवर आपण पी मधून परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहोत. पी मधून परपेंडिक्युलर ड्रॉ करूया ए बीवर. सपोज सेग पी एम ए बी वरती परपेंडिक्युलर ड्रॉ केलेले आहे. काय प्रूव्ह करायचं आहे? दिस परपेंडिक्युलर सेगमेंट पी एम बायसेक्ट्स द कॉर्ड, म्हणजे ह्या कॉर्डचे दोन इक्वल पार्ट करते. ए एम इज इक्वल टू बी एम दाखवायचं आहे. तर गिवनमध्ये आपण काय लिहिणार आहोत? पी इज द सेंटर ऑफ द सर्कल, कॉर्ड ए बी इज गिवन, seg PM perpendicular chord AB to prove that seg AM congruent seg BM. दिलेल्या डायग्राम प्रमाणे आपण गिवन लिहिलेलं आहे. seg AB is a chord of the circle with center P. seg PM perpendicular chord AB to prove that seg AM congruent seg BM. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला इथे सेगमेंट ड्रॉ करायचं आहे. सेग पी ए आणि सेग पी बी ड्रॉ करूया. सेग पी ए आणि सेग पी बी ड्रॉ केले. आता हे जे दोन ट्रायंगल्स फॉर्म झालेले आहेत, ट्रायंगल पी एम ए आणि ट्रायंगल पी एम बी, हे दोन्ही ट्रायंगल्स आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. त्यामुळे आपल्याला सेग ए एम कॉन्ग्रुएंट सेग बी एम मिळेल. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी आपण टेस्ट पाहिलेले आहेत थर्ड चॅप्टर ट्रायंगलमध्ये. त्यासाठी आपल्याला 3 करस्पॉन्डिंग एलिमेंट्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. आता इथे पहा, सेग पी एम कॉन्ग्रुएंट सेग पी एम कॉमन साइड, अँगल पी एम ए कॉन्ग्रुएंट अँगल पी एम बी, हे ईच 90 डिग्री बाय गिवन, अँड seg PA congruent seg PB radii of the same circle. ह्या दोन्ही रेडियस आहेत सर्कलच्या. Therefore triangle PMA congruent triangle PMB by side hypotenuse test. आणि हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झाल्यामुळे करस्पॉन्डिंग साइड सेग AM कॉन्ग्रुएंट सेग BM होईल. आता इथे प्रूफमध्ये ड्रॉ सेग PA सेग PB लिहिलं आहे. इन ट्रायंगल PMA अँड ट्रायंगल PMB कोणती कॉमन साइड आहे? सेग पी एम कॉन्ग्रुएंट सेग पी एम कॉमन साइड आहे, आणि अँगल पी एम ए कॉन्ग्रुएंट अँगल पी एम बी, each 90 degree which is given. Also seg PA congruent seg PB radii of the same circle. Therefore, triangle PMA congruent triangle PMB by hypocyte test. Hence, corresponding sides seg AM congruent seg BM, corresponding sides of the congruent triangles. आता आपण या थिअरम किंवा प्रॉपर्टीचा कॉन्व्हर्स पाहूया. कॉन्व्हर्स काय असेल तर द मिड पॉइंट ऑफ द कॉर्ड and the center of the circle, the segment joining the center of the circle and midpoint of the chord is perpendicular to the given chord. हे आपल्याला प्रूव्ह करायचे. त्यासाठी आपण नेक्स्ट थिअरम बघूया. थिअरम आहे, the segment joining the center of a circle and the midpoint of its chord is perpendicular to the chord. आता इथे P is the center दाखवलेला आहे, chord AB दाखवलेले आहे, आणि सपोज एम इज द मिड पॉइंट ऑफ दिस कॉर्ड, म्हणजेच सेग ए एम कॉन्ग्रुएंट सेग बी एम. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? द सेगमेंट जॉइनिंग
the center of the circle and midpoint of the chord, that is sec PM आपण ड्रॉ केली तर ती sec PM ही कॉर्ड AB ला परपेंडिक्युलर दाखवायची, म्हणजे हा अँगल 90 डिग्री दाखवायचा आहे. त्यासाठी सेम कन्स्ट्रक्शन आहे. ड्रॉ सेक PA अँड सेक PB. आणि होणारे दोन ट्रायंगल्स आहेत ते आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे. म्हणजेच या दोन ट्रायंगल्समध्ये आपल्याला 3 करस्पॉन्डिंग एलिमेंट्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. आता इथे पहा, सेक PM कॉन्ग्रुएंट सेक PM कॉमन साइड, सेक AM कॉन्ग्रुएंट सेक BM गिवन हे मिड पॉइंट दिलेला आहे, आणि सेक PA कॉन्ग्रुएंट सेक PB रेडियस ऑफ द सेम सर्कल. Therefore, triangle PMA congruent triangle PMB by SSS congruency test. दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झाल्यामुळे हे करस्पॉन्डिंग अँगल्स हे कसे येणार आहेत, कॉन्ग्रुएंट येणार आहेत. आणि हे दोन्ही अँगल्स लिनियर पेअर फॉर्म करतात. दोन्ही अँगल्स इक्वल आहेत आणि लिनियर पेअर फॉर्म करतात. त्यांची सम ही 180 डिग्री आहे, म्हणून प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा असणार. म्हणजेच सेक PM परपेंडिक्युलर टू द कॉर्ड AB. बरोबर. आता आपण दिलेल्या माहितीनुसार आपण गिवन लिहिणार आहोत, आणि टू प्रूव्हमध्ये काय येईल, सेक PM परपेंडिक्युलर कॉर्ड AB लिहूया आपण गिवन टू प्रूव्ह. दिलेल्या फिगरप्रमाणे आपण गिवन लिहिलेला आहे. P इज द सेंटर ऑफ द सर्कल, M इज द मिड पॉइंट ऑफ द कॉर्ड AB, that is AM is equal to BM. To prove that sec PM perpendicular chord AB. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपण सेगमेंट ड्रॉ केलेले आहेत. ड्रॉ सेक PA and sec PB. Now there are two triangles formed. Now in triangle PMA and triangle PMB. Now in triangle PMA and triangle PMB, sec PM congruent sec PM, common side sec AM congruent sec BM given, and sec PA congruent sec PB radii of the same circle. आपण इथे रिझन लिहूया. sec PM congruent sec PM common side, then sec AM congruent sec BM given, sec PA congruent sec PB radii of the same circle. Therefore, triangle PMA congruent triangle PMB SSS congruency test. म्हणजे हे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. अँगल PMA congruent angle PMB, but this is a linear pair angles. Therefore, angle PMA congruent angle PMB corresponding angles of the congruent triangles. But this is a linear pair. Therefore, measure angle PMA plus measure angle PMB is equal to 180 degree. Linear pair angles. Linear pair angles. Their sum is 180 degree. Hence, measure angle PMA प्लस, आता PMA and PMB कॉन्ग्रुएंट अँगल्स आहेत, त्यांचे मेजर्स इक्वल. PMBच्या ऐवजी आपण PMS लिहूया, प्लस मेजर अँगल PMA इज इक्वल टू 180 डिग्री. आता ह्यांची ॲडिशन 2 टाइम्स मेजर अँगल PMA इज इक्वल टू 180 डिग्री. दोन्ही साईडला आपण 2ने डिवाइड केलं. मेजर अँगल PMA इज इक्वल टू 90 डिग्री डिवायडेड बाय 2 both side. That is PMA हा 90 डिग्री झाला, म्हणजेच sec PM perpendicular chord AB. Therefore sec PM perpendicular chord AB. आता ह्यामध्ये 2 सॉल्व्ड एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते तुम्ही रीड करायचे, समजून घ्यायचे. त्याप्रमाणे प्रॅक्टिस सेट 6.1 मधील जे एक्झाम्पल्स तुम्हाला स्वतः सोडवता येतील ते सोडवायचे आहेत. आणि आपण प्रॅक्टिस सेट 6.1 नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व करूया. धन्यवाद.